हनुमंत पिंगळे हे नाव राजकीय वर्तुळात आघाडीवर घेतलं जातं। आता हेच नाव कामगार क्षेत्रात घेतलं जाऊ लागलं आहे। खालापूर तालुक्याच्या होनाड चिंचवली येथे असणाऱ्या कमानी ऑइल कंपनीमधील तब्बल 234 कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेतले आहे आणि त्याचे सर्व श्रेय हे महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष हनुमंत पिंगळे यांचे आहे। 234 कामगारांना परमनंट केल्याचा जल्लोष मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आला। होनाड शाळा येथून ढोल फटाके वाजवत मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीत पिंगळे यांचे सहकारी आवर्जून सामील झाले होते। मिरवणूक कंपनी गेटवर आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। यावेळी सेनेचे सल्लागार बबनदादा पाटील आणि सेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय भाऊ पाटील यांच्या हस्ते युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर कामगारांसमवेत कंपनीच्या सभागृहात कामगारांची बैठक पार पडली। यावेळी मान्यवरांचा जाहीर सत्कार कामगारांनी केला। यावेळी विजय पाटील आणि बबन पाटील यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन देखील केले। तर कंपनीच्या वाढीसाठी कामगारांनी कंपनीचे सर्व नियम पाळावे अशी सूचना आणि आदेश यावेळी बोलताना हनुमंत पिंगळे यांनी दिले। दोन चाक आहे, एक चाक काढून ठेवलं तर गाडी चालत नाही। कामगारांना माझी विनंती आहे, दोन्ही चाकं बरोबर चालली पाहिजे। आपण कंपनीला उत्पन्न दिला तर कंपनी चालेल, कंपनी चालली तिला प्रोडक्शन तर आपल्याला पगार देतील। हे आणि पंगावली कोणी देत नाही। कंपनीचे जे नियम आहे, थोडासा राग येईल तुम्हाला, हरकत नाही, मी परखड बोलणार आहे, तोंडावर बोलणार आहे, जे आहे ते समोर आहे। अग्रीमेंट थोडासा कमी झाला असेल पण आयुष्याची भाकरी तुम्हाला मिळेल हे महत्वाचं आहे। 3 गोष्टी नियम पाळायचे। कुणीही कंपनीमध्ये मोबाईल आतमध्ये वापरायचा नाही। कुणीही तंबाखू खाऊन घेऊन आतमध्ये यायचं नाही। खायचंय गेटवर ठेवा किंवा तुमच्या कॅन्टीनला ठेवा। तिसरी गोष्ट, अंगठ्याकडे ही तेलाची कंपनी आहे, एखाद्या टाकात तुमची अंगठी पडली किंवा काय पडलं, मागच्या वेळेस प्रकार झाले, कोणी गोवा खाऊन टाकला, कोणी प्लेट टाकली, शेवटी खायचं आपल्याला बाहेर, कंपनीला खायचं नाही। पण ज्यावेळी ती कंपनीच्या कंप्लेंट होते, कंपनीचा लायसन्स जाईल आणि तोटा आपला सर्वांचा होईल, कंपनीचा होणार नाही। जे भाई यांना करता आलं नाही ते केलंय शेटनी, अर्थात हनुमंत पिंगळे यांनी। हनुमंत पिंगळे यांचे कारखानदारीत आता दबदबा वाढत चाललाय।